श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। कपिला, तुझ्यासाठी धन घेऊन आली आहे मी। माझ्यासाठी हे सगळं? कोणीच जागा झाला नाही, स्वामी सुद्धा नाही। पाय चेपत राहा आणि नामस्मरण करत राहा आणि जागा सोडायची नाही। नाही, स्वामींनी सांगितलंय आमचे पाय सोडून कुठेही जाऊ नकोस। आम्ही नाही येणार, स्वामींनी सांगितलंय कुठेही जायचं नाही, तू जा। तुला धन वाढवून हवं असेल तर वाढवून देते। बाबा, एवढं आहे धन, घेऊ का आम्ही? धन काय पुन्हा कमवता येईल, आमचा जीवच गेला तर काय करायचं धनाचं? नाही नाही, कुठेही जायचं नाही कपिले, स्वामींच्या इथेच बसायचं। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हे झोपल्यात, ही बाई गेली। कपिला, मी तुला घ्यायला आलोय, तुझी वेळ संपली। उठ, माझ्यासोबत चल। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तुझी वेळ संपली। नाही, मी स्वामींचे पाय सोडणार नाही। तुला जर मला घेऊन जायचं असेल ना तर तू इकडे ये आणि मला घेऊन जा। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। मी जिवंत आहे, मी
मी जिवंत आहे, मी जिवंत आहे स्वामी, मी जिवंत आहे. तू आम्हाला विचारत होतीस ना की आम्ही इथे काल म्हणून, तर याच करता आलो होतो आम्ही इथे. तू वाचलीस ती या जागेमुळे. इथल्या दैवी अस्तित्वामुळे. आमच्या पाठीमागे जे झाड आहे त्यापैकी पिंपळाच्या झाडात भगवान विष्णूंचा वास आहे. आणि वटवृक्षात साक्षात दत्तगुरूंचा. स्वामी तुमचीच कृपा. या जागेत या दोघांचाही वास आहे. तू इथे आलीस आणि पर्यायाने आमचे चरण धरलेस. तू गुरुला शरण आलीस म्हणून जो अकाळी मृत्यू टळला, तो मृत्यू या स्थानी टळणार होता. हे स्थान पवित्र आहे, विशेष आहे, आणि म्हणून ह्या स्थानाला मी आमच्या विश्रांती स्थान म्हणून निवडलंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनेकांचा इथे येऊन उद्धार होणार आहे. आणखी एक घास आकर. शाबास. अरे हळू. वरती बघ. पाणी घे. पाणी पाणी हळू. बरं, स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ म्हण बघू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सावित्री आई, तुला सगळं माहितीये ना? तू म्हणते तसंच होतं. बघ, मी स्वामींचं नाव घेतलं आणि लगेच मला बरं वाटायला लागलं. हो, मग स्वामींच्या नावातच औषध आहे. त्यांच्या कृपेनेच तर श्वास चालतो. सावित्री आई, मला स्वामींना बघायचंय, मला त्यांना भेटायचंय. हो रे, मला सुद्धा त्यांना बघायचंय, त्यांना भेटायचंय. कित्येक वर्ष झाली त्यांच्या दर्शनाची ओढ लागली, पण अजूनही त्यांचं बोलवणं आलं नाही आणि माझंही जाणं झालं नाही. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी तुझ्या बाबांकडून कर्ज घेतलं होतं, ते फेडायचं म्हणून इथेच अडकलं. आणि जायचं म्हटलं तर अशी रिकाम्या हाती कशी जाऊ? जाताना त्यांच्यासाठी एक शॉल आणि अंगरखा घेऊन जाऊ म्हणते. त्यांना बेसनाचे लाडू खूप आवडतात, पण त्यासाठी सुद्धा पैसाच लागतो ना रे. मग मग तू बाबांकडनं घे ना पैसे, ते श्रीमंत आहेत ना. माझा जेवढा पगार येतो ना, तुझे बाबा व्याज म्हणून माझे सगळे पैसे कापून घेतात आणि मग माझ्या हातात काहीच राहत नाही. म्हणूनच तर अक्कलकोटला जायचं माझं स्वप्नच राहून गेलं. पण बघू, स्वामींचीच काहीतरी कृपा असेल, तेच काहीतरी मार्ग काढते. चल, आता तू हा घास खाऊन घे. हा,
कुठून येते ही दुर्गंधी? कुठून येतो हा घाणवास? अरे अरे कोणी आहे का? हो मालक. हे घरासमोर शेण आलं कसं? माझ्या घरासमोर घाण? मला दुर्गंधी सहन होत नाही हे माहित नाही का तुम्हाला? हो मालक, उचलतो आत्ताच. थांब. हे काम तू नाही करणार. आजपासून अशी हलकी कामं सावित्री करेल. सावित्री आई, आता हे शेण तू काय करणार? काय करणार म्हणजे या शेणाचा उपयोग अंगण सारवायला होईल, नाहीतर गौर थापायला. गौतम बघ, स्वामींनी मला आता एक कल्पना सुचवली. सावित्री आई, काय कल्पना सुचवली स्वामींनी? या शेणाच्या गौऱ्या थापून विकल्या तर थोडेफार पैसे मिळतील. अर्थात गावातले लोक ते घेणार नाही, कारण त्यांच्याकडे गुरढोरं आहेत. पण शहरातले लोक हल्ली इथे गावाकडे येतात आणि त्यांना गौऱ्या इंधन म्हणून लागतात, म्हणून ते विकत घेतील. हो, मी असंच करते. ह्या शेणाच्या गौऱ्या थापते आणि विकते, आणि जे पैसे मिळतील त्यातून अक्कलकोटला जायला मला मदत होईल. म्हणजे स्वामींनी खरंच मार्ग दाखवला सावित्री आई? हो रे गौतमा, स्वामी नेहमीच मार्ग दाखवतात. शुद्ध अंतकरणाने घातलेली साथ स्वामींना ऐकू जाते, आणि हेतू पवित्र असेल तर प्रयत्नांनाही यश येतं. स्वामी, तुम्हीच हा मार्ग दाखवलात. तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या. श्री स्वामी समर्थ. माध्यम एकच, कुणाला ते आनंददायक ठरतं तर कुणाला त्रासदायक. जसे कर्म तशी प्रचिती. या आठवड्यातील व्याज 430. कर्जाची रक्कम मिळून एकूण ही कसली पुन्हा दुर्गंधी? पुन्हा तोच वास? हा शापासारखा वास माझ्या घरातच का येतोय? हे शेण पुन्हा आलं कसं? त्या सावित्रीला उचलायला सांगितलं होतं, तिने अजून उचललंच नाही की काय? सावित्री माझ्या विरोधात चालते, माझ्या कुरापती काढतेस. तुला वाटलं आम्ही काही नाही करणार? सावित्री, तुझा हा हट्ट तुला महागात पडेल. तुला आमच्या रागाची किंमत अजून माहित नाही. मी काय ना ते तुला दाखवतोच. गायत्री,
स्वामी शेणाची वीट का करत असतील? स्वामी, तुम्ही ही शेणाची वीट का करताय? भक्तांनी दिलेलं त्यांनाच परत देतो आम्ही. भानुदास ते द्यायचं म्हणून दिलंय, पण तरीही त्याचं पुण्य त्याला लाभावं म्हणून आम्ही सत्कर्मी लावतो. विटांची गरज लागणार आता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हीच ती जागा आहे. जेव्हा जेव्हा स्वामी इकडे येतात तेव्हा विहिरीला टेकून या विटांवर बसतात. मी अनेक वेळा त्यांना इथे पाहिलंय. या विटांवर त्यांचा स्पर्श आहे. म्हणून तर माझ्या मनात विचार आला की या विटांच्या ऐवजी आपण स्वामींच्या पादुकांची स्थापना करावी आणि एक छोटा मठ स्थापन करावा. म्हणजे जेव्हा स्वामी इकडे येतील तेव्हा त्यांचं आसन, त्यांची व्यवस्था या मठात करण्यात येईल आणि या जागेचं पावित्र्यही जपलं जाईल. आणि शिवाय स्वामी भक्तांनाही पादुकांचं दर्शन घेता येईल. स्वामी भक्तांना या ठिकाणी स्वामींची उपस्थिती जाणवेल. मिरजकरराव, खूप मोठा विचार केलात तुम्ही. अहो, हा विचार फक्त भक्तीचा नाही तर ती सेवा आहे. स्वामींचं अस्तित्व जपण्याची जबाबदारी तुम्ही घेतलीत. खरंच तुम्हाला नक्कीच स्वामींचा आशीर्वाद लाभेल. खरंच खूप उत्तम विचार आहे हा. अहो, स्वामींच्या चरणपादुकांची स्थापना म्हणजे भक्तीचं मूर्त रूप. पण मग अडचण काय आहे? मनात ठरवलंय, मग थांबायचं कशाला? अडचण पैशांची आहे. स्वतःचं दारिद्र्य हटवता हटवता नाकी 9 आलेत. या मठासाठी लागणारं धन कुठून आणू? इच्छा आहे पण साधन नाही. म्हणूनच तुम्हाला बोलवलं. काही मार्ग सापडतोय का बघायला. आम्हालाही तुमची भावना जाणवली मिरजकरराव. पण खरं सांगायचं तर आमच्याकडे सुद्धा तेवढी धनराशी नाही. आमच्याकडे जेवढं आहे तेवढं सेवेत जातं. हे पहा, मठासाठी धन आम्ही नाही आणणार, ते स्वामीच आणतील. ज्याची इच्छा त्यांनी केली आहे त्याची व्यवस्थाही तेच करतील. श्रद्धा ठेवा, स्वामी उपाय सुचवतील, तेच मार्गही दाखवतील. स्वामींच्यामुळे हा विचार माझ्या मनात आला. त्यांच्याच कृपेने हा मठ उभा राहू. आता स्वामीच काय तो यातून मार्ग काढतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे शेण इथे पुन्हा कसं आलं? सावित्री, सावित्री! काय झालं सावकार? ही तुझी करामत आहे ना? हे बाहेरचं शेण तुला काढायला सांगितलं, तू तसंच ठेवलंस आणि काम केलं म्हणून सांगितलं. माझी थट्टा करतेस काय? नाही सावकार, मी ते शेड उचललं होतं, पण तेव्हाच ठाऊक ते पुन्हा कसं आलं. मी खरंच काही नाही केलं. खोटं बोलू नकोस. माझी खोडी काढतेस ना? आता कळू दे तुला शेणाची खरी दुर्गंधी काय असते आणि चव काय असते ते. हरिबा, हरिबा, हिने माझा अपमान केलाय. हिच्या तोंडात शेण घाल. एवढंच ना? हवेलीमान, पादुकांची स्थापना कर. चल. स्वामी, एवढे पैसे आणणार कुठून? अलग काय म्हणजे हवे तेवढे पैसे. जा, सुरुवात कर. पण स्वामी, हे कसं शक्य आहे? भाऊ, अहो स्वामी म्हणतात की देणगी गोळा करा.
आणि त्यातूनच मठाची स्थापना करा. पण एका दिवसात मठ बांधता येईल एवढे पैसे कुठून आणणार? अरे शेतकरी पेरणी करताना विचार करतो का किती पाऊस पडेल, किती पीक निघेल? मग तो पेरणी करतो आणि मोकळा होतो. चुकलंच माझं, क्षमा करा. तुम्ही पाठीशी असताना मी एवढा विचार करायला नको पाहिजे. जा व्हिडिओ घेऊन जा आणि अलग कर, जमा होतील पैसे. चल.